आता बघणार आहोत महाफास्ट 100 बातम्या। केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपदासाठी भाजपकडून राज्यातील 4 खासदारांची नावे चर्चेत। नितीन गडकरी, पीयूष गोयल, रक्षा खडसे आणि नारायण राणेंचं नाव चर्चेत। सूत्रांची माहिती। शिंदे गटाचा एक मंत्री उद्या मोदींसोबत शपथ घेणार। मंत्रिपद कुणाला द्यायचे याचा निर्णय मेरिटनुसार घेतला जाणार असल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। खासदार श्रीकांत शिंदेंना केंद्रात मंत्रिपद द्या। शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के आणि धैर्यशील मानेंची मुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी। मोदी सरकारच्या मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला। भाजपचे 18 मंत्री तर एनडीए घटक पक्षांना एकूण 18 मंत्रिपद मिळण्याची शक्यता। शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजित पवार गटाला प्रत्येकी 1 मंत्रिपद असणार। सूत्रांची माहिती। नरेंद्र मोदींची शपथविधी सोहळ्याची निमंत्रण पत्रिका समोर। राष्ट्रपती भवनात मोदींचा उद्या शपथविधी सोहळा पार पडणार। शिंदे गटाला 4 मंत्रिपद, मग भाजपला काय मिळणार? उरलेल्यांना परदेशात हाय कमिशनर म्हणून पाठवलं जाऊ शकतं। संजय राऊतांचा महायुतीला टोला। उद्या संध्याकाळी 7:15 वाजता मोदींचा शपथविधी। मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार। राष्ट्रपती भवनात शपथविधीची तयारी सुरू। उद्या पंतप्रधानांच्या शपथविधीनंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची पहिली बैठक होणार। पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत पावसाळी अधिवेशनाची तारीखही ठरणार। नरेंद्र मोदींच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत 144 कलम लागू। शपथविधी आधी नो फ्लाय झोन घोषित। मोदींच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी, तगडा बंदोबस्त। पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी वाराणसीच्या मतदारसंघात जाणार। वाराणसीमध्ये जाऊन मोदी गंगा आरतीही करणार। एनडीएचं सरकार टिकणार नाही। मोदींची तिसरी टर्म ही कॉर्पोरेट आणि व्यापाऱ्यांच्या सेवेसाठी। खासदार संजय राऊतांची मोदींवर टीका। संविधान बदलण्याची भाषा केल्यानं लोकांनी भाजपला झिडकारलं, त्यामुळे मोदींनी संविधानाची प्रत मस्तकी लावली। संजय राऊतांची मोदींवर टीका। मेरिटच्या आधारावर जागा वाटप झालं असतं तर अजून जागा जिंकलं असतो। महाविकास आघाडीतील विधानसभेचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य। मोठा भाऊ आणि लहान भाऊ हा मुद्दाच होऊ शकत नाही, पटोलेंचं राऊतांना उत्तर। महाविकास आघाडीत कुणीही लहान आणि मोठा भाऊ नाही। काँग्रेस नेते माणिकराव ठाकरेंची प्रतिक्रिया। आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र काम करणार, माणिकराव ठाकरेंचं वक्तव्य। एका वर्षाच्या आत मध्यावधी निवडणुका लागणार, काँग्रेस नेते भूपेश बघेल यांचं वक्तव्य। फडणवीस राजीनाम्याच्या तयारीत तर योगींनी खुर्ची हलू लागल्याचं बघेल यांचं विधान। ठाकरे गटाचे 2 खासदार आमच्या संपर्कात, नरेश मस्केंचा मोठा दावा। अपात्रतेच्या मुद्द्यामुळे 6 खासदार एकत्र आमच्याकडे येतील। दिल्लीत हालचाली सुरू असल्याचा मस्केंचा दावा। सांगलीचे पराभूत उमेदवार चंद्रहार पाटील हे ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर। सांगलीतून चंद्रहार पाटलांचा विशाल पाटलांकडून पराभव। एकही आमदार अजित पवारांना सोडून जाणार नाही। अजित पवार गटातील आमदार शरद पवार गटात जाणार, अशा बातम्या चुकीच्या, माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य। पराभवाचं खापर दुसऱ्याच्या माथी मारलं जातंय, बच्चू कडूंची नवनीत राणांवर टीका। तर विधानसभा निवडणुकीत 20 ते 25 उमेदवार उभे करणार असल्याचं कडूंचं वक्तव्य। नरेंद्र मोदींची एनडीएच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानं सोलापुरात भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष। पदाधिकाऱ्यांकडून एकमेकांना लाडू भरवत आनंद साजरा। लोकसभा निवडणुकीतल्या फटक्यानंतर भाजप राज्यात जनादेश यात्रा काढणार। विधानसभा निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात जनादेश यात्रा निघणार। तुमच्याही काही यात्रा निघणार आहेत तेव्हा आम्हीही निवेदन देऊ, तेव्हा यात्रा रद्द करणार का? जरांगे पाटलांचा राज्यात निघणाऱ्या भाजपच्या जनादेश यात्रेवरून थेट इशारा। परभणी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार संजय जाधवांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। जाधवांकडून जरांगेंना हात घालत सत्कार। सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेची कायद्यात अंमलबजावणी करण्यासाठी आंदोलन सुरू करत आहोत। मराठा कुणबी एकच असून अधिसूचनेची तात्काळ अंमलबजावणी करा, मनोज जरांगेंची मागणी। काहीही झालं तरी सगळी जबाबदारी आंदोलन थांबवण्यासाठी निवेदन देणाऱ्या गावांची। निवेदन देऊन आंदोलन मोडीत काढून जातीय रंग देण्याचा प्रयत्न, मनोज जरांगे पाटलांचा आरोप। मला राजकारणात यायचं नाही, आमचं आरक्षण आम्हाला द्या, तुम्हाला लोक डोक्यावर घेऊन नाचतील। मराठा जरांगे सगळे सोयरे कायद्याच्या अंमलबजावणीवर ठाम। आरक्षण दिलं नाही तर सगळीकडे विधानसभेला
सर्व जाती धर्माचे 288 उमेदवार देणार. विरोधी पक्षांसह मनोज जरांगेंची सरकारकडे मागणी. तर अधिसूचनेची अंमलबजावणी न झाल्यास एकेकाचं नाव घेऊन पाडणार, जरांगेंचा इशारा. नाशिक पश्चिम विधानसभेतून विधानसभा निवडणूक लढणार, दिनकर पाटील यांची भूमिका. भाजपचे दिनकर पाटील नाशिक लोकसभेसाठी सुद्धा इच्छुक होते. लोकसभेच्या निकालानंतर मातोश्रीच्या परिसरात सत्ताधाऱ्यांचे बॅनरमधून ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न. राज तिलक की करो तयारी, एक अकेला सबसे भारी, बॅनरवरचा उल्लेख. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराबाहेर शिंदे ठाकरे गटामध्ये बॅनर वॉर. ठाकरे गटाच्या अनिल देसाईंच्या अभिनंदनाचे बॅनर, तर दुसरीकडे शिंदे गटाच्या सदा सरवणकरांच्या कामांचा लेखाजोखा. बीडच्या शिरूरमधील रायमोहा गावात पंकजा मुंडेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी बंदचं आवाहन. गुन्हा नोंद करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी शिरूर शहर बंदचं आयोजन. खासदार निलेश लंकेंचे पीए राहुल झावरे मारहाण प्रकरणात नवी माहिती समोर. राहुल झावरेंनी शिवीगाळ करत मारहाण केल्याचा प्रितेश पानबंद यांच्या पत्नी हर्षदा पानबंद यांचा आरोप. प्रितेश पानबंद हे सुजय विखेंचे समर्थक. शिक्षक पदवीधर निवडणूक मतदान वेळेमध्ये वाढ. 26 जूनला सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार. 7 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत. राज्यात पुढील 5 दिवस पावसाची शक्यता. किनारपट्टीसह पश्चिम घाट परिसरात अतिवृष्टीचा अंदाज, तर प्रामुख्याने मुंबईत अतिवृष्टीचा हवामान विभागाचा इशारा. राज्यातील अनेक जिल्ह्यात पुढील 48 तासात पावसाचा अलर्ट. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, संभाजीनगर, बीड, जालना आणि धाराशिवमध्ये पावसाचा अलर्ट. सिंधुदुर्गात पावसाच्या आगमनानं बळीराजा सुखावला. जिल्ह्यात भात पेरणीच्या कामाला सुरुवात. बीडच्या माजलगाव तालुक्यातील अनेक भागात जोरदार पाऊस. मुसळधार पावसामुळे शेतीला तळ्याचं रूप. सिंधुदुर्गात मागील महिन्यात अवकाळी पावसामुळे 2,20,00,000 नुकसान. शेतीसह अनेक घरांचं नुकसान. जिल्हा प्रशासनाकडे नुकसानीचा अहवाल सादर. नाशिकमधील वणी सप्तशृंगी गडावर मुसळधार पावसाची हजेरी. जोरदार पावसामुळे गडावरील दुकानंही पाण्याखाली गेली. नागरिकांची तारांबळ. सांगली शहरासह संपूर्ण परिसराला पावसानं झोडपलं. शहरातील सखल भागात पाणी साचलं, तर वादळी वाऱ्यामुळे विद्युत पुरवठाही खंडित. लातूर जिल्ह्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन. बीडच्या परळीमधील कन्हेरीवाडी गावात भीषण पाणी टंचाई. टँकरवर पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांची झुंबड. अमरावती जिल्ह्यातील 13 गावात 17 टँकरनं पाणी पुरवठा. 83 गावांमध्ये 37 बोरवेल आणि 63 खासगी विहिरींचं अधिग्रहण. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातही पाणी टंचाई कायम.